नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. NDTV मध्ये तुमचं स्वागत आहे. मी ना माझ्या रोजच्या प्रवासामध्ये किती लोक तुम्हाला दाखवलेत. तुम्हाला चितळ्यांची भेट घालून दिली, गाडगिळांची भेट घालून दिली, निबेंची भेट घालून दिली. एक क्रेनवाले ज्यांनी 40 कोटी रुपयाचा व्यवसाय उभारलाय, जो 8वी पास आहे मनुष्य. असे महाराष्ट्रातले अनेक उद्योग जगतातली मंडळी भेटतात. पण मला रोहितची कहाणीच खूप इंटरेस्टिंग वाटली आणि तुम्ही जेव्हा ऐकाल ना तर ती तुम्हाला खूप प्रेरणा देईल. किती फ्रस्ट्रेशन असतं आपल्याला की माझा व्यवसाय नीट होतच नाही. एक तर रोहित, तुझं पूर्ण नाव सांग. रेवण राजू शिंदे. अच्छा, रोहित मी काय म्हणतो सोलापूर. आणि तू पिंपरी चिंचवडमध्ये केव्हा आला? 2010 मध्ये. 2010ला. 2010ला तू काय केलं? सिक्युरिटी गार्ड, सिक्युरिटी डिपार्टमेंट. 2010ला हा सिक्युरिटी गार्ड होता. पुढे 10 ते 18-19 पर्यंत सिक्युरिटी गार्ड मध्ये काम केलंय. 10 ते 18 तू सिक्युरिटी गार्ड होता. हा, पुढे कॅफेमध्ये पार्ट टाइम जॉब करत होतो. मग कॅफेमध्ये पार्ट टाइम करता शिकत होतो काय प्रोडक्ट बनवायचे. आणि ज्या ठिकाणी मी काम करत होतो त्या ठिकाणी दोघांनी, जिथे जे महिला होते, 2 लेडीज होते काम, ते दोघांनी सोडलं होतं. आणि मला म्हणजे लवकर काम शिकण्याची संधी मिळाली होती की बाबा एक मी ॲज अ हेल्पर म्हणून काम करायसाठी गेलो होतो, म्हणजे बाबा शिकता यायला असं वगैरे. पण काय झालं की तिथले काम करणारे बोललो ते सोडून गेले होते. आणि अचानक मला त्या गोष्टी शिकायला मिळाल्या की बाबा हे तू सिक्युरिटी गार्ड असताना येस पार्ट टाइम जॉब करत होतो संध्याकाळी 6 वाजता. तू सिक्युरिटी गार्ड म्हणून किती वेळ ड्युटी करायचंस? 12 तास ड्युटी, सकाळी 7 ते संध्याकाळी 7. तेव्हा तुला किती पगार होता? त्यावेळेस मला 9,000 पगार होता. तो पगार पुरत नाही म्हणून तो पार्ट टाइम जॉब. येस. रेस्टॉरंट मध्ये. हो, रेस्टॉरंट होतं का? कॉफी शॉप होता. कॉफी शॉप. आणि ते तो बर्गर वगैरे बनवला. हा येस, तिथून बर्गर वगैरे शिकलं. आणि आता जे बर्गरचं शॉप सूरजने रेकॉर्ड केलं ना, हे त्याचं आहे. तुझं पूर्ण नाव मी विसरलो. रेवण सिद्ध राजू शिंदे. अच्छा, तर हे रेवन्स आहे. मी रोहित म्हणालो. हे रेवन्स आहे. आणि तुझे किती ब्रँच आहेत? 3 ब्रँच आहेत. 3 ब्रँच. हो. इंटरेस्टिंग कहाणी ही नाही आहे की त्यांनी जाऊन अशा पद्धतीनं पार्ट टाइम मध्ये बर्गर शॉपमध्ये काम केलं आणि बर्गरचं सगळं शिकला. इंटरेस्टिंग कहाणी पुढे आहे. आणि मग कोरोना सुरू झाला. हो. मग कोविड काळामध्ये अगोदर 7 दिवस अगोदर आम्ही एक कॅफे टाकलं होतं आकुर्डीच्या इथे, आणि इथे आतमध्ये होतं. आणि दोन्ही कॅफे हा लॉकडाऊनमध्ये बंद पडला होता. पूर्ण दोन्ही बंद पडला. आणि दोन्ही कॅफेचे जे डिपॉझिट होते. अच्छा, म्हणजे तू सुरुवातच केली होती लॉकडाऊनच्या जस्ट आधी, स्वतःच एक सुरू केलं होतं. हा विश्वास तुला केव्हा आला की आपण कसं कॅफेच्या सगळ्या गोष्टी माहित होत्या. आणि माझ्यासोबत जे मित्र होता त्याने आम्ही दोघांनी म्हणलं की सुरू करूया आपण कॅफे. आणि जस्ट लॉकडाऊन पडल्यामुळे दोन्ही कॅफे आम्ही बंद झाले आमचे. पूर्ण बंद. किती गुंतवणूक केली होती तू? तिथं 13 लाख रुपये झाले. 13 लाख रुपये. तू असे पैसे जमा करून का व्याजाने काढले? व्याजाने काढले होते. वारे बहादर. बँकेने काढले होते का? गाववाल्याकडनं. किती रुपये टक्क्याने? 10%. आता खरी कहाणी सुरू होते. 10% व्याजाने पैसे काढून ह्या पट्ट्यानी एक बर्गरचा शॉप, कॉफी शॉप. हा, कॉफी शॉप. त्याच्यामध्ये काय काय मिळायचं? हेच कॅफेचे प्रोडक्ट सगळे, पिझ्झा, बर्गर, सँडविच, कोल्ड कॉफी. हे तू सुरू केलं. Yes, हो. त्यासाठी 13 लाख रुपये कर्ज घेतलं. हो. किती घेतलं होतं कर्ज? ते खर्च घेतलं होतं 10 लाख रुपये. आणि मित्राकडनं असं 2-3 लाख रुपये असं मी. आणि 10 रुपये टक्क्याने. तुला 10 लाख रुपयाला 1 लाख रुपये महिन्याला व्याज किती? 1. आणि लॉकडाऊन आलं. लॉकडाऊन. दोन्ही तुझे कॉफी शॉप बंद पडले. आणि मग नंतर मग इतकी हे म्हणजे भांडवल तयार होणार नाही किंवा मी कर्ज फेडू शकतो. पण आता हे बंद पडल्यानंतर तुला झोप लागत होती का बाबा? झोप तर लागू देत नव्हते. लागत लई आमची झोप लागू देत नव्हते. आणि बर्डन खूप होतं. पण मी माझ्या फॅमिलीला कधी ह्या गोष्टी माहीत पडतील नाही. म्हणजे मी आई वडिलांना कसं आम्ही जे आलोय तो खूप हे नव्हतं की बॅकग्राऊंड सपोर्टिंगला एवढं नव्हतं. पण आई वडिलांना कधीच त्याची जाणीव करू दिली नाही. ओके. तुला जमीन किती? काहीच नाही. काहीच नाही. भाऊ किती तुला? आम्ही 4 भाऊ आहेत. आणि आई वडील? हो, आहेत ना. हो. बर. तू घरी कळू दिलं नाही? कधीच नाही. भावांना पण नाही. कधीच नाही कळू दिलं या गोष्टीची. जाणीव सुद्धा माहिती होती. मी चेहऱ्यावर पण दाखवून नाही कधी की असं काय होतं माझ्या बाबतीत. ज्याला कोणाला फ्रस्ट्रेशन येतं ना छोट्या छोट्या गोष्टीचं, त्यांनी ही कहाणी ऐकावी आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरापर्यंत जाऊ द्यावी. विचार करा की जो मनुष्य सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतोय, तो पार्ट टाइम म्हणून एका कॉफी शॉपमध्ये बर्गरचं काम शिकला. आणि नंतर त्याला असं वाटतं की आपण एक शॉप सुरू करावा. 2 शॉप सुरू केले. 13 लाख रुपये त्यांनी इकडून तिकडून भांडवल जमा केलं. त्यातले 10 लाख रुपये व्याजाने घेतले, 10 रुपये टक्क्यांनी, ज्याला मंथली 1 लाख रुपये व्याज आहे. आणि कोविड आल्यानंतर हे सगळं झोपलं. हो. आणि तुलाही झोप लागली नाही. मग पुढे असंच मग नंतर माझे जे सोबतीचे जे होते, आम्ही सिक्युरिटी गार्डमध्ये काम करत होतो मास्तर म्हणून, त्यांना मी म्हटलं की आपण जॉबने ह्या गोष्टी फेडू शकणार नाही. आपण कुठेतरी काहीतरी वेगळं सुरू करूया. माझं जस्ट चालता बोलता चहा, असं म्हणजे चहा विकूया आपण. आणि त्याला चालता बोलता नाव द्यायला, कारण की नावाशिवाय गोष्टी कोणी घेणार नाही आपल्याकडे. तर त्यांनी म्हणलं की नाही होणार या गोष्टी.
आपण ट्राय करू. कोविड काळामध्ये सगळं लॉकडाऊन असताना Yes. चालता बोलता चहा. की ज्याचं आता त्याचं हॉटेलचं नाव आहे. आणि त्यावेळेस हॉस्पिटल लाईनला चहा कोणी देत नव्हतं. आम्ही हॉस्पिटल लाईनला पण चहा देत होतो. आणि जे ऑफिस होते कॉर्पोरेट बाहेरचे लोक जे सुरू केले होते लॉकडाऊनमध्ये, फर्स्ट लिस्टमध्ये 50% लोकांना मुभा दिली होती की कामावर जाण्याची, त्या लोकांना चहा मिळत नव्हता. मग मी लोकांपर्यंत जात होतो आणि लोकांना सांगत होतो की तुम्ही आम्ही चालता बोलता चहामधून आलोय आणि तुम्ही यांना चहा मिळून जाईल. परवा सुरुवातीला सगळं लॉकडाऊन असताना तू हो. सायकलवर जायचं? नाही गाडी होती. कसली गाडी? 2 व्हीलर स्प्लेंडर गाडी मित्राची. त्यात तू चहा बनवून घ्यायचा? हो. तो किती लिटर चहा असायचा तो साधारणतः 2 लिटरचा एक कॅन असायचा, त्या 2 कॅन घ्यायचे. 2 लिटरचे 2 कॅन म्हणजे किती कप तू चहा विकायचा? साधारणतः त्यावेळेस आम्ही घेऊन जायचो तो 200 कप चहा. आणि त्यावेळेस एक कप तो 6 रुपये होता त्यावेळेस. म्हणजे तुझे साईजने 8,000 रुपये व्हायचे का? हो. म्हणजे नाही, त्यावेळेस 6 रुपयाला होता. त्यावेळेस 1200 रुपये व्हायचे, पण तेवढा सेल नाही होत होता सुरुवातीच्या काळात. 28-30 कप सेल होत होता. नंतर लोकांनी माउथ मार्केटिंग केली की बाबा असा व्यक्ती येतो चालता बोलता चहामधून, तो चहा देतोय तो आपल्यापर्यंत. मग लोकांनी त्यावेळेस थोडं एक म्हणतात पॉझिटिव्ह एनर्जीने घेतले. लोक त्यावेळेस कोविडमध्ये घाबरत होते लोक की बाबा चहा कसा घ्यायचा, कारण की कोविड असल्यामुळे कारण लोकांमध्ये भीती होती की चहा पिणं किंवा बाहेरच्या लोकांना आपल्याला संपर्कात येणं खूप मोठी गोष्ट होती. त्यावेळेस लोक घाबरत होते त्यावेळेस. आणि त्यांनाही सांगत होते की आम्ही बी त्याच शिफ्टिंग काम करतो, बाबा आम्हाला पण आमची जीवाची पर्वा आहे. कारण की लोकांच्या मनातली भीती घालवणं हे त्यावेळेसची खरंच कोविडमध्ये. हा तू चहा कुठल्या कार्यालयाला दिला? हॉस्पिटल्सला दिला? हॉस्पिटलला दिलेलं आहे. आणि जे कार्यालय ओपन होते, जे स्टोअर ओपन होते, त्या स्टोअरला जाऊन आम्ही जाऊन चहा देत होतो. बरं. हो. हे तू किती महिने काम केलंस? हे कंटिन्यूली तिथं ऑफिस एका सर्व्हिस लाईनला एका लाईनला कळत गेलं. जसं जसं लोकांची माहिती पसरली गेली ते लोकांनी जसं ऑर्डर करायला चालू केलं. हे पिंपरी चिंचवड का पुण्यात पण द्यायचं असतो? आता हे पिंपरी चिंचवड पूर्ण येतो आता. हा, 5 ठिकाणी. आणि आजही तू चालता आजही चालू आहे. हो. ही खरी कहाणी आहे की त्याला त्यावेळेला जो व्यवसाय सुचला तो आजही तसाच आहे आणि तो चालता बोलता चहा देतो. आजही तू स्वतः मोटरसायकल जातो? नाही, पोरं आता सगळे आता आता आहे का? त्याकडे मुलं किती आहे? आता सध्या टोटल 13 जण आहेत. अरे बादर, कारण मानलं पाहिजे ना याला. 13 मुलं आहेत तुझ्याकडे आता कामाला. हो. आणि ती चालता बोलता चहा देतात. हो. आणि मग हे पहिलं आउटलेट तू कधी सुरू केलं? हे 2020 मध्ये आम्ही केलं होतं. सो काही लोकांना शॉप हवा होता, कारण की लोकांना एक असं झालं की मेंटॅलिटी शॉप शिवाय लोक हे करत होते. मग 21ला आम्ही हे शॉप घेतला होता डिसेंबरमध्ये एंडिंगला. आणि लोकांना बाबा आमचं शॉप पण आहे, असं नाही की फक्त आम्ही घरून चहा बनवतो असं वगैरे नाही, शॉप पण आमचं आहे ऑलरेडी. मग ते लोकांना इथं पण येण्याची हे केलं बाबा तुम्ही शॉपवर जाऊन सुद्धा चहा घेऊ शकता. म्हणजे पहिलं तू 2020ला सुरू केलं? हो. आणि आता तुझ्या किती ब्रांच आहेत? आता 3 आहेत, 3 आउटलेट आहेत. आता तुझी स्पेशालिटी काय? चहा, कॉफी आहे, बर्गर आहे. बर्गर आहे. हो. चहा, कॉफी आहे. तर मध्ये पण जाऊ. आणि आता तुझे 3 आउटलेट्स आहेत. हो. बरोबर? हो. आणि प्रत्येक आउटलेटचं तुझं उलाढाल किती होते? आता इथल्या आउटलेटचा आहे तो 70 लाखापर्यंत जातो. एका आउटलेटची उलाढाल आहे राज, एका आउटलेटची उलाढाल किती आहे? 70 लाख. 70 लाख रुपये एका आउटलेटची उलाढाल आहे आणि त्याचे 3 आउटलेट्स आहेत. त्याला म्हणतात स्वयंशिस्त, कष्ट करण्याची तयारी आणि कोणत्याही गोष्टीतनं खचून न जाता त्याला कसं आपण प्रत्युत्तर दिलं पाहिजे. आज हे माझ्या मित्राचे मला फार छान वाटतं की हे अशा पद्धतीनं काहीतरी आपल्या समाजामध्ये एक चांगल्या आणि हे 13 मुलं जी चहा द्यायला डिलिव्हरी करायला आहेत ते सोडून ही वेगळी मुलं आहेत. हो. नाही, हेच पोरं डिलिव्हरी करतात 2 सकाळ संध्याकाळचे. हे सर्व्हिसचे काय स्नॅक्सचे सर्व्हिसचे पोरं पण आहेत. बढिया. आणि तू आता काय काय बनवतो? आता सगळे सँडविच वगैरे, बर्गर वगैरे सगळं आपण व्हायचं इकडे. आता हे जे तुझे 3 आउटलेट्स आहेत त्याचा महिन्याला 3 मिळून किती उलाढाल होते? आता साधारणतः ह्या वर्षी 1.5 शेअर पण जाईल. 1.5 शेअर. काही ते आताशी जस्ट रिसेंटली ओपन झालेले आहेत त्या लोक. राईट. हे तिथलंही व्यवस्थापन तूच बघतो? हे जमतं तुला 3 हो. आता सवय झालेली आहे, कारण की पोरांना बिल्ड करतो, सगळ्या पोरांना शिकवलं जातं कॅफेतलं. काही असं नाही की यांना किती पगार देतोस तू? आता सध्या 15, 16, 18 असं पगार आहे. साहेब तुम्हाला किती पगार? आणि तुम्हाला भाऊ? तुला भाऊ आहे माझा छोटा. इकडे ह्या भावाकडे बघून तुला कधी असं वाटलं होतं की आपला भाऊ असं काही करू शकेल म्हणून? नाही, ज्या वेळेस त्याने स्टार्टअप केलं तर तेव्हा तर वाटलं नव्हतं. सगळ्यांना असं वाटायचं की हा खूप मोठं निर्णय घेते, कारण की याच्याकडनं हे पॉसिबल होईल का नाही होईल हे सगळ्यांना डाऊट होतं. मराठी मनुष्य उद्योग करत नाही. माझं असं मत आहे की मी जेवढा आता पुणे आणि परिसरात फिरतोय ना, मराठी मनुष्य उत्तम उद्योग करतो. त्याच्यात सचोटी आहे, प्रामाणिकपणा आहे,
उत्तम दर्जाचा प्रोडक्ट आपण द्यायला हवा ही भावना आहे. फक्त आता ह्याच्या कुटुंबात जशी असते ना, माझ्याही कुटुंबात असेल, सूरजच्याही कुटुंबात असेल, फक्त उद्योग करायचा म्हणलं की आपण सगळे नको, अरे नको नको नको, जरा पांढऱ्यापेशी नोकरी कर म्हणतो. सगळ्यांना काय वाटतं की उद्योग करण्यापेक्षा ना कुठेही जॉब केलेला फिक्स पगार येतो, फिक्स म्हणजे घर चालतो, सगळ्यांचं हे उद्देश असतं. पण घरच्यांना हे माहित नसतं की उद्योग जर का केलं तर आपण त्याच्यापेक्षा पटीने जास्त पुढे जाऊ. मित्र, तुझं शिक्षण किती आहे? सर माझं 10वी. आणि तुझं? 12वी. सकाळ 10वी आणि 12वी झालेली मुलं आज बरं आता आर्थिक समृद्धी आली की नाही थोडी? हो. तू काय केलं आता? काय विकत घेतलं की नाही? फ्लॅट बीट काय? नाही, आता चाललंय आमचं शॉप फक्त घ्यायचं. शॉप घ्यायचं. आता फक्त 3 आउटलेट्स सुरू आहेत तुझे. आता कॉलेजच्या मुलांसाठी आपण म्हणजे आता जस्ट आपण हे करतोय की शाळेतले जे मुलं आहेत कमवाने शिकवायच्या माध्यमातून चालता बोलता चहाच्याकडून मोफत फ्रँचायझी अरे क्या बात आहे मित्रा, वा. आणि असे मुलांना आपण आहे ना तुला हे मोफत माहिती आहे ना की महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री आर पाटील हे कमवानी शिका ह्या योजनेत पुढे आलेले आहेत. तू त्याच मुलांना येतोय? हो, त्या मुलांना हे करायचं आपण चाललंय आता सध्या. वा. हो, एक टॅलेंट कट्टा म्हणून आहे त्यांच्याशी आता आमचं चाललेलं आहे की बाबा अशा मुलांना आपण घडूया. ओके. आता मला सांग, हे जे महाराष्ट्रातले लोक तुझ्याकडे आता बघतात, व्यवसाय करताना अडचणी काय येतात? व्यवसाय करताना स्टार्टिंगला सुरुवातीला एक मराठी माणसं मला की लगेच म्हणजे एखादी गोष्ट आपण सुरू केलं ते लगेच भेटलं पाहिजे असं काही लोकांची एक मानसिकता असते. ते कुठेतरी बदलली पाहिजे. तुमचं पेशन्स खूप आहे तो ठेवलं तर त्यात तुम्हाला जे तुम्ही जे करताय काम आवड आहे त्याचं फळ नक्की मिळतं. पण थोडा वेळ लागतो. त्या फक्त वेळेला तुम्ही हे केलं तर तिथं तुम्हाला यश नक्की मिळेल. वेळ, संयम पाहिजे. संयम पाहिजे. दुसरं गोष्ट काय? आता तुम्ही एखादी गोष्ट करताय त्यातून तुमच्यासोबत जे असणार जोडणार आहेत त्यांचं काय ध्येय असणार की त्यांना काय मिळणार आहे त्यातून त्यांना ते सांगितलं तर ते अजून जास्त उत्स्फूर्तीने काम करतात. हे जर तुम्ही न सांगता फक्त स्वतःच्या बाबतीत जर विचार केला तर तो जास्त काळ टिकणार नाही व्यवसाय. अजून तर अशा आपल्यासोबतीच्या लोकांना किंवा आपल्या लोकांपासून काय फायदा होऊ शकतो किंवा आपण ज्यावेळेस व्यवसाय करतो त्यातून लोकांच्या किंवा समाजाप्रती जे लोक आहेत आपले मराठी लोक आहेत त्या लोकांना काय फायदा होऊ शकतो आपल्या बाबतीत हे देखील विचार केला तर म्हणजे त्याचा फायदा काय लोकांनी म्हणजे अपयश येण्याची शक्यता किती आहे व्यवसायात? अपयश आपल्यावर डिपेंडिंग आहे. तुम्ही जर अपयश मानलं तर अपयश लगेच येणार. कारण की तुम्ही जर कामामध्ये आज माझा व्यवसाय टाकला आणि मला आज लगेच उभारी मिळेल असं कधीच नाही होणार आहे. त्यासाठी तुझे 10 लाख रुपये कर्जाने घेतले होते ते परतफेड केली का? हो, परतफेड केली. किती फेडले? सगळे फेडले त्याचे. आणि व्याज किती दिलं? त्याला व्याज डबल दिलं. 20 लाख रुपये? नाही तेवढं नाही दिलं पण ते कमी कमी करत दिलं त्याला. पण तेवढं नाही घेतलं तर कमी केलं पण. तुझ्या मनात पण आत्महत्येचे विचार आले? हो. किती वेळा? 3 वेळा. पण प्रयत्न नाही केला ना? नाही कधीच नाही. फक्त विचार करत होते की आज जर मी सुसाईड केलं तर ते लोक ह्यांना सोडणार, घरच्यांना हे त्रास देणार, त्यांच्याकडनं व्याजानं पैसे घेतले ते ऐकणार नाही. आणि घरच्यांना मी ज्यावेळेस काही गोष्टी होईल मला तर बर्डन घरच्यांना पण होईल. त्याच्यामुळे कधीच ह्या गोष्टीचा विचार नाही. यातून मार्ग काढायचा. तुझ्या मनात विचार आले? हा, मनात विचार आलते की काहीतरी यातून बाहेर पडल्याशिवाय पर्याय नाही आहे. नाही तर घरच्यांना त्रास होईल. माझे लोक म्हणतील गेला तर गेला आम्हाला पाण्यात टाकून गेला असं असं पण होऊ नये म्हणून ह्या गोष्टीचा विचार नेहमी डोक्यात येतात की बाबा नाही. तू बाहेर कसा आला? चहा विक्रीतनं तुला पैसे रोज किती मिळायचे? त्यावेळेस चहा आम्ही स्टार्टिंग म्हणजे सुरुवातीला 30 पासून सुरू झाला आणि 4 महिन्यामध्ये आमचं 1,500-2 हजार कप चालू होतो. ओके. रोज 1,500 ते 2,000 रुपये कप? 2 कप चहा. 2,000 गुणिले 6 रुपये त्यावेळेस. साई दोन्ही 12,000. हो, रोजचे 12,000. 12,000. आणि तेव्हा मार्जिन किती होतं? त्यावेळेस मार्जिन 50%. मी तुला 6,000 रुपये रोज मिळाला. हो. पण त्याची बातमी पण सकाळमध्ये छापून आली. हो. आणि त्यानंतर तुझा त्रास जास्तच वाढला. हो. आणि तो जो याचा त्रास असा वाढला की माध्यमांनी फार सकारात्मक पद्धतीने ती बातमी छापली. पण ज्याच्याकडे तू कर्जावून रक्कम घेतली त्याला असं वाटायला लागलं की पैसे भरपूर कमवतोय. हा, पैसे भरपूर कमवतोय, मामा मला देत नाही पैसे. मग त्याचा अजून तुला तगादा सुरू झाला. तगादा. आणि मला सकाळ मीडिया येऊन माझ्यासमोर कॅफे समोर यायचे, आम्हाला बातमी करायची. पण मी थोडं माझ्याच मेंटली मी इतकं हे होतो की मी काय म्हणून आता की बाबा मला जे बॅकग्राऊंड सपोर्ट माझ्या मागचा जे त्रास आहे मी नाही सांगू शकत किंवा मला नाही सांगता येतं. तर बोलत परत लोकांमध्ये एक निगेटिव्हिटी, मग तुमच्यामध्ये निगेटिव्हिटी जाणार. मग त्याच्यामुळे मला नाहीच, पॉझिटिव्हली वर्कआउट करायलाच पाहिजे. पॉझिटिव्ह थिंकिंगच घेऊन जायचं. मी त्याला सांगितलं मग जसं बँकिंगनं झालं लोन तसं लोन घेतलं नंतर किती लाखाचं घेतलं? ते 10 लाखाचं घेतलं होतं. बरं बँकेने तुझा तेवढा होता का नाहीच काय स्कोर वगैरे? नाही, बँकेला सिबिल स्कोर काहीच नव्हतं त्यावेळेस.
काही मी लोन कधी घेतलं नव्हतं. सिव्हिल स्कोर त्यावेळेस देतो, त्यावेळेस तुम्ही लोन वगैरे घेता, ज्यावेळेस तुमची काहीतरी तुमचं ऍक्टिव्हिटी असेल तरच बँकेचं तेव्हाच, नाही तर नाही होत. त्यावेळेस बँकेचे जे हे होते कामं होते ते बँकेला मी काय रोज जाणं, बँकेला सांगणं बाबा मी ह्या गोष्टी करतोय, माझ्या ह्या बातम्या येत आहेत, तुम्ही बघा, मला खूप मोठं स्वप्न आहे माझं ह्यातून बाहेर पडणं. काही मी बँकेत नाही सांगू शकतो माझं कर्ज आहे, बँकेला कर्ज सांगितलं तर बँकेत येणारच नाही तो. हे मी मग ती फाईल सँक्शन झालं, तू काय केलं? ते 10 लाख रुपये घेतले, त्याला पहिले ज्याचं व्याजाने घेतलं. त्याला पहिला पण सगळं मगाशी मी तो प्रश्न विचारला, त्याला व्याज किती दिलेस तू 10 लाखाला? दिले असते, एक्स्ट्रा दिले, पण देऊन टाकले त्याच्या इच्छा 3-4 लाख रुपये एक्स्ट्रा. 4 लाख रुपये. पण आता त्याचं खास कौतुक आहे की तो आता सामाजिक त्याची जाणीव इतक्या चांगल्या झाल्या आहेत की त्याने अनेक गरजू लोकांना मदत केली. जेव्हा तुझा मित्र आजारपणात गेला, तो कसा गेला? तो आजार ब्रेनचा त्रास झाला त्याला, आणि त्याच्यामुळं त्याच्या उपचारासाठी खूप पैसे लागत होते. आणि त्यावेळेस मी ऐकत होते की कुठून तर मदत मिळते का वैद्यकीयतून, बाबा लोकांमध्ये कुठं काम करत होतं. त्यावेळेस तो वैद्यकीय साहित्याचं मी बघत होतो, म्हणजे मंगेश सरांचं, छोटे सरांचं टाकत होतं पोस्ट आहे फेसबुकवर. त्यावेळेस मी पाहिलं होतं की बाबा लोकांना मदत मिळू शकते. त्यावेळेस मी मदत मिळाली, पण तो वाचला नाही. त्यावेळेस मी मंत्रालयात जाऊन त्याची फाईल झाली, पण तोपर्यंत मग आता तू लोकांना कशी मदत करतो? आता लोकांची काही कॉल येतात, काही हॉस्पिटलवाल्यांचं फोन येतं की बाबा असं असे मुख्यमंत्री साहित्याची फाईल आहे, तुमच्यापर्यंत मध्ये येतात माझ्याकडे. मग त्यांना फोन करून मी निलेश देशमुख म्हणून तिथं आहेत बघतात, परत राम राऊत म्हणून आहेत ते सुद्धा बघतात, भरपूर लोक आहेत तिथं, प्रसाद सर आहेत. हे तू स्वतः करतो? स्वतः व्यक्ती. माझी जर गरज पडली बाबा फाईल कुठे थांबली असेल, काय होतं फाईल काही वेळेस कसं होतं, काही क्युरी निघाले आणि सेकंड टाइम ज्यावेळेस तुम्ही क्युरी अप्लाय करता किंवा ती फाईल अपडेट करता, त्यावेळेस लवकर होत नाही, सॉल्व्ह होत नाही प्रॉब्लेम. त्यावेळेस तिथं जाऊन सांगावं लागतं बाबा असं असं काहीतरी हे आहे, तुम्ही बघा ते. काही वेळेस फाईल चेक होत नाही, कारण की रेग्युलरली त्यांना फाईल येत असतात, त्याच्यामुळे ती फाईल चेक होत नाही. त्यामुळे काहींना मग फॉलोअप कंटिन्यू घ्यावं लागतं, कारण की रिलेटिव्ह तेवढं फॉलोअप घेत नसतात. कंटिन्यू फॉलोअप करणं, निलेश देशमुख सरांशी फोनवर बोलणं, त्यांना मेसेज करणं, या गोष्टी. तू पैसे न घेता करतो? नाही, 1 रुपयाही घेत नाही, अजूनही घेत. किती लोकांना तू मदत केली? असे 70-80 लोकांना मदत केली आहे. तू स्वतः? हो. आणि एक नाशिकची एक मुलगी आहे गौरी क्षीरसागर म्हणून, तिचा बोन मॅरो ट्रान्सप्लांटचा ज्यावेळेस मला कळलं होतं, मला ह्या आजाराबद्दल काय माहीत नव्हतं, फक्त एवढं कर्ज होतं की 27 लाखच कर्ज होतं. मी त्याला सांगितलं एवढं तर मदत मी नाही देऊ शकत, पण मी त्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांना मेसेज केला होता की असं बोन मॅरो ट्रान्सप्लांटचं पेशंट आहे, तुमच्याकडे काय मदत होत असेल तर तुम्ही त्यांना मदत करा. सकाळी त्यांना माझा नंबर वगैरे त्यांना मेसेज केला होता, आणि सकाळीच मला दुसऱ्या दिवशी 8 वाजता रामेश्वर नाईक सरांचा फोन आला होता की तू मंत्रालयात लवकर ये. मग त्यांच्या रिलेटिव्हला कॉल करून मग त्यांना सांगितलं तुम्ही नाशिकवरून डायरेक्ट तुम्ही मुंबईला या मंत्रालयात, आपल्याला तिथं जायचं आहे. मग त्यांना घेऊन मग त्यांचे कागदपत्र सगळं घेऊन या सांगितलं, रिपोर्ट वगैरेचे. त्यांना रिपोर्ट घेऊन त्यांच्याकडे गेलो, आणि त्यावेळेस त्यांनी घोषणापत्र वगैरे लिहून विविध जे सोशल वर्क आहेत काम करतात त्या लोकांकडनं, म्हणजे टाटा असतील किंवा बाकीच्या परत किंवा सिद्धिविनायक ट्रस्ट असतील, ज्या ट्रस्टमधून ते पैसे देतात लोकांना, ते आता पूर्ण आता रिसेंटली त्याचं ऑपरेशन. 27 लाख रुपये मिळाले? हो, त्याहून जास्त. आता यांनी देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेतलं, पण ह्या भाद्राकडे कोणाकोणाचे नंबर आहेत तुझ्याकडे? भरपूर जणांचे. कुणाकोणाचे सांग बरं. राधाकृष्ण विखे पाटील, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, आणि तू त्यांना डायरेक्ट फोन करतो? कैलास पाटील, सगळ्यांचे नंबर. आणि मग तुला अजित पवारांनी कॉल बॅक केला? हा, ते काय म्हणाले? मी लोन देऊ शकतो, म्हणजे बँकेतून लोन मिळू शकतो, पण तुला असं आर्थिक मदत नाही करता येत आम्हाला. पण ह्या लोकांना तू थेट फोन करतो? बहादरच मेसेज वगैरे. यांनी मला सांगितलं की मुख्यमंत्री दूत ही संकल्पना ह्याच्या डोक्यातली. होय, मुख्यमंत्री योजना दूत जी योजना आम्ही काढली होती, लोकांपर्यंत योजना पोहोचल्या पाहिजे. लोकांना योजना, कारण की लोकांना योजना माहितीच नाही, त्याच्यामुळे ह्या योजना जर लोकांपर्यंत गेल्या, एक अवेअरनेस होतो लोकांमध्ये, बाबा काहीतरी आपल्या. तू कसं म्हणतोस की तुझी योजना, तू त्यांना कोणाला प्रस्ताव दिलेला आहे भरपूर लोकांना? नाही, सरकारमध्ये कोणाला तू सांगितलं का की हो, असे प्रस्ताव मी बनवून त्यांना मी पाठवलेलं आहे, त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे संदर्भात, खूप वेळा झालेलं आहे. इव्हन मी डिसेंबर पासून फॉलोअप घेतोय, आणि ह्यांचा ऑगस्टमध्ये मुख्यमंत्री योजना दूतची हे निघाला प्रस्ताव. त्यावेळेस तुझा मोबाईल नंबर सांग. माझा मोबाईल नंबर आहे 9561410018. असा आहे की ही काही ह्या माझ्या मित्राची जाहिरात नाहीये. माझा जो सहकारी पिंपरी चिंचवडचा सूरज कसबेने याची भेट घालून दिली होती काही महिन्याभरापूर्वी, आणि तेव्हा मी ठरवलं होतं की जेव्हा मला वेळ मिळेल, कारण निवडणुकीचा मौसम होता आपल्याकडे, तर त्या काळात तर हे करू शकत नव्हतो आम्ही, पण ती जशी निवडणूक संपली तशी पुन्हा एकदा नव्याने आम्ही ही आमची उद्योग जगताची सिरीज सुरू केलेली आहे. आणि ह्या तरुणाला मी पुन्हा म्हणालो की त्याची जी काही तो जो काही प्रोडक्ट बनवतो, तू काय काय बनवतो? बर्गर, सँडविच, कोल्ड कॉफी, पिझ्झा, चहा, कॉफी. तुला का वडापाव नाही बनवत? नाही बनवत? बरं, ठीक आहे. ती ह्या मित्राची ती जाहिरात नाही आहे,
तुम्ही त्याच्या प्रोडक्टची काय तुम्हाला जी असेल ती तुमचा अभिप्राय तुमचे. मला फक्त मराठी जनाने अलीकडे नोकऱ्यांचं कमी झालेलं प्रमाण ते पाहता जेवढे मराठी माणूस तुमच्यासमोर आज येतोय ना, अर्थात मराठी माणूस हे फक्त मी मराठी अशा अर्थानेच नाही बोलत, पण ह्या पुणे मुंबईतले जेवढे उद्योग जगतातली ही माणसं येतात ना, त्यांच्याकडनं प्रेरणा घ्या. हा तर तरुण मला असं वाटतं की ज्यांना कोणाला डिप्रेशन आलंय, ज्यांच्या मनामध्ये नको ते विचार येतात ना, त्यांनी ह्याचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर आणावा, त्याचा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्याच्यावरती बोलावा. सूरज, तुझे आभार, एका चांगल्या मित्राची तू भेट घालून दिली. माझं सहकारी सूरज कसबेसह, मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पिंपरी चिंचवड.